चॅनलमध्ये आणि तुमच्या सर्वांचा प्रणव. आणि तर आज आमच्याकडे गणपतीच्या देवळामध्ये सत्यनारायणाची महापूजा आहे. तर आता आम्ही तिथे झालोय, बघू शकता तिथे चालू आहे, तिथे जाणार आणि आताच महाप्रसाद संपला आणि आता आम्ही जातोय. आता सत्कार समारंभ चालू आहे, त्यानंतर नमन होणार आहे, तो आम्ही बघणार आहे. आणि तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा प्रणव या चॅनलला. सो मित्रांनो, तर आता पोहोचलोय तिथे सत्कार समारंभ चालू आहे. रेश्मा रघुनाथ गायकवाड महिला मंडळ अध्यक्ष. तर आता जातोय आम्ही तिथेच. शंकर कदम कुठे असतील तर कृपया स्टेजवरती यायचं. सावर्डे शंकर कदम यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. सत्कार चालू, माणसं बघू शकता किती आहेत, खूप माणसं आहेत. आणि आपल्या नमन मंडळाचे एकनाथ गुळेकर गुरुजी कुठे असतील तर कृपया उद्या सत्कार करायचा. आज ज्यांचा कार्यक्रम आपल्यासाठी आपण सगळे आज उपस्थित आहोत आणि उत्सुकता आपल्याला ज्या नमनाची. महिला मंडळ अध्यक्ष रेश्मा रघुनाथ गायकवाड कुठे असतील तर कृपया स्टेजवरती यायचं. बंद कर. तसेच आता पुढील आपण सत्कार करणार आहोत. तर मित्रांनो, तर आता जातोय आम्ही तिथे महाप्रसाद चालू तिथे. सो मित्रांनो, तर आम्ही पोहोचलो, आता महाप्रसाद चालू आहे तिथे. महाप्रसाद चालू आहे तिथे, जेवतात माणसं. शिवगौरी बालकाची वनस्पती शिवगौरी बालकाची वनस्पती शुभ कार्याला गणराज वाहिराहू दे. शुभ कार्याला गणराज वाहिराहू दे. शुभ कार्याला गणराया कृपाहिराहू दे. शुभ कार्याला गणराया कृपाहिराहू दे. साऱ्या सृष्टीचा तू धनी, कीर्तिगाथे त्रिभुवनी. कीर्तिगाथे त्रिभुवनी, कीर्तिगाथे त्रिभुवनी. नाम तुझे ऐकून हर्ष होई माझ्या वाहिराहू दे. शुभ कार्याला वाहिराहू दे. शुभ कार्याला गणराया कृपाहिराहू दे. शुभ कार्याला आली बघा डोंगरान लाली, आली बघा डोंगरान, आली बघा डोंगरान लाली, आली बघा डोंगरान. चला लवकरी जाऊ बाजारी लाली, आली बघा डोंगरान. चला लवकरी जाऊ बाजारी लाली, आली बघा डोंगरान. अडवी पाऊल वाट, अडवी पाऊल वाट, धनु अडवी पाऊल वाट. अडवी पाऊल वाट, धनु अडवी पाऊल वाट. नटली सारी वसंतराई, पाने फुले घनदाट, पाने फुली घनदाट, पाने फुली घनदाट. करती ही पापरे अमनती गाई वासरे, करती ही पापरे गाई
आली आली बघा डोंगरात चला फिरून काही बघा सुटलंय मंजुळ वारा सुटलंय मंजुळ वारा त्याचा सुटलंय मंजुळ वारा सुटलंय मंजुळ वारा त्याचा सुटलंय मंजुळ वारा किती जाऊ करू तयारी गोरस घेऊ सारा गोरस घेऊ सारा गोरस घेऊ सारा दुधाच्या ह्या घरी खाऊन घ्या तुम्ही माझ्यावरी दुधाच्या ह्या घरी खाऊन घ्या तुम्ही माझ्यावरी साऊ संगतीने सोमान साऊ संगतीने सोमान चला लवकरी जाऊ माझा बघा डोंगरात चला लवकरी जाऊ माझा बघा डोंगरात आली बघा डोंगरात लाली आली बघा डोंगरात आली बघा डोंगरात लाली आली बघा डोंगरात चला लवकरी जाऊ बाजारी लाली आली बघा डोंगरात चला लवकरी जाऊ बाजारी आली आली बघा डोंगरात पांघरले गवबिंदुनी झाली रविकिरणानी पांघरले गवबिंदुनी झाली रविकिरणानी काटे कोकिळ हे गुणगान काटे कोकिळ हे गुणगान चला लवकरी जाऊ बाजारी चला लवकरी जाऊ बाजारी आली बघा डोंगरात चला लवकरी जाऊ बाजारी लाली आली बघा डोंगरात चला लवकरी जाऊ बाजारी लाली आली बघा डोंगरात अच्छा म्हणून तू आली मग काय हल्ली ते रिचार्ज तरी किती महाग झाले सांगते का हा बरं ते जाऊ दे आपल्याला उशीर होतोय आपण मावशीला बोलूयात अगं कोणाशी सांगते का हा बरं बाई तू राहू दे मी घेते आपल्याकडून घे बरं मावशी अगं हे मावशी अगं काय का पण अशी पुढे बघू आली हा आली काग पोरीनो
काय पॉस आणि तो बघ कसला हा अगं हा लाडक्या बहिणीची हा त्याचा मी फॉर्म भरायला गेले होते म्हणून मला उशीर झाला असं मावशी काय झालं फॉर्म भरतेस करा पण तुझं वय तरी काय आता काय लहानच आहे अजून आता 65 वर्ष चालू आहे बघा मावशी काय पण कशी काय अगं मी 65 वर्षाची आहे 65 दिवसाची नाही ग नाही दिवसाची कुठे अजून 65 दिवस गेलेलं तुला ते दिवस पण करावं लागतील मावशी ही मर्यादा फक्त त्याच्यासाठीच ते केलंय सर मला कोण देणार मी आपला बस राहील जाऊन बरं मी काय म्हणते काय बाजारात जायचं खरं बरोबर आहे पण आपण घेतलं काय सांगितलं पाहिजे ना तर तिथं सांगितलंच पाहिजे मग सांगा की मी सांगते कोणी घेतलंय दूध कोणी घेतलंय दही कोणी घेतलंय लोणी वा वा खूप छान आणि बरी तू ग काय वेगळं घेतलं ते दाखव मला काय ग सत्य ही अरे मावशी घालू नको आणि हे कशासाठी कशासाठी काय याला बंदी आहे घाली काय चालू आहे माहितीये का काय चालू आहे हे आताच्या किती वाजले माहितीये हा हो मग आपण सुरक्षित तो राहायला हा म्हणजे स्वतःचे संरक्षण आपण सुखरूप जाऊयात बघा 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 संस्कार बघा हागून घ्या काय झालं काय म्हटले तू चांगला गुण म्हटले मी असं म्हटलं म्हणजे बोलले मी हागून घ्या ना हागून घ्या चांगला गुण घ्या बोलले मी असं म्हणत चांगलं कधी तुम्हाला माहिती आहे काय बरं आमचं जाऊ दे तुझं काय काय बोलतो तू काय घेतली की नाही आता मी म्हातारी पाहिजे काय डोक्यावर वजन घेणार असं कसं मावशी तुला पण घ्यावंच लागणार पण मी आज नवीन माल घेतलाय तो कोणता मी घेतले हेल्दी कुक्कू हेल्दी कुक्कू हेल्दी कुक्कू हेल्दी कुक्कू तू मावशी तुला हळदी कुंकू म्हणायचं का हळदी कुंकू हा पिढी असतं तू आता हळदी कुंकू नसतं मग आता हेल्दीच कुंकू हे कसं काय म्हणजे पहिल्यांदा महिला कशी आहे मोठी असं टिकली लावायची ते गंध लावायचे बरोबर आहे आताच्या महिला काय करतात कुंकू नाही लावत मग ते टिकल्या लावतात आज टिकली लावती उद्या सकाळी गेलीस ना कुठं बाथरूमच्या भिंतीला आरशाच्या काचेला आणि त्या टिकल्या थोडी उचल घेऊन गेला त्यांचा की इथं पडताय तिथं पडताय माझा कुंकुमा कसं धड धकड आहे तर माझं म्हणून माझा नवरा अजून धडाला काम करतोय आणि तुमच्या टिकल्या टिकल्या नाही तर हुकल्या जशा टिकल्या याच्या पडत जाती रस्त्यावर तसं यांचं नवरा धाडपड आमचं नाही तसं म्हणून मी हल्दी कुंकू घेतलंय ते सगळ्या बैलांना देत बरं चांगला मला बरं ठीक आहे चला शृंगार करूया शृंगार तर केलंच पाहिजे अशी
युट्यूब वर काय ते मधुराज किचन बघत नसतो. आग लागली मेलीच्या तोंडाला नाही ती. 2 दिवस मी किचन सोड घराचा दरवाजा नाही बघत. अरे त्या मधुराज किचन मध्ये काय काय नवीन पदार्थ दाखवतात. ही माझी बायको अडाणी नाही, वाचता येत नाही, काय नाही. अरे परवा मेली गुलाबजाम बनवला, तिला पाक खरट केला. आता हिला अडाणी वाचता यायला नको. त्यांनी साखर सांगितली, हिला वाटलं पांढरं दिसलं, मिठाचा पाक केला. असं कोण करील का? काय असं कोण करील? मला माझ्या बायकोन केला आणि मी बळे 4 खाल्ले हो. तू खाल्ले तुला अरे बियाणा काय खाशील नाही तर करशील काय? बायको तिथंच उभी डोळं वर करून. आता बोललो खाल्लं नाही तर माझं काय खरं नाही. आणि रागान बोलू शकत नाही. का रे का? अरे माहेरात गेली तर जातोच कुठं? माझी एकच्या एक आहे ना. अरे बाकी ज्यांच्या दोन असतात त्या प्रत्येकाची एकच असते. नाही तसं नाही बरं, माझी पेरमातली आहे ना. जाऊ द्यायचं नाही. म्हणजे पहिलं आहे मला सांगायचं, नुसतं वाट अडवायचं सांगतोय. तुला माझ्या घरी एखाद्या गावकऱ्यांना चला रे मारामारी करायची, तू लगेच निघाला. अरे का करायची विचारा नको. अरे ते सांगून मी सांगतो तो ऐकून घ्यायला नको का? तिला उगाच आपली लोकांची डोसकी फोडायची कारण माहिती नको काय. तिकडं दही दूध घेऊन द्यायचं ना. कृष्ण देवाचा हुकूम आहे आपल्याला. गवलं द्या कुठं. म्हणजे गवळे तू पाहिलं नाही? जे याचा नाही चीट पाखरून नाही वाटायला याडे मी भीत आलो. काय म्हणतो? अम्मा हे बघ, हे माझ्या मागून मी तुला दाखवतो गवळे. चाल. हे पाठवाट. किती या गवलं मी. काय झालं तुला हसायला? कोण असला? आपल्याला हसला कोण? कोण हसला? का हसलास का? मी हसलो? ए इकडे मी हसलो? तू बघितलंस? म्हणजे काय? तू बघितलंस? तू का बघत नास माझ्याकडं? माझ्याकडं बघत नास का तू? अरे का म्हणजे? माझे डोळे मी बघितल्यानंतर काय पण करू? माझा तोंड आहे, मी हसण्याचं काय पण करेन. माझा घाबरतो घ्यायला रे. हुशार आहेस रे तू. अरे हुशार म्हणजे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. तुझ्या जमणार नाही ते. अरे तू नुसता अंगार वाढलाय, बुद्धी साफ कमी आहे. जागेवर उल्लू बनवलंय मी. पण मी काय म्हणतो? असलाच का म्हणजे? का रे? घड्या नैनेनं नेत्रम आणि बायकांनी घातलंय धोत्रम. कोण बोलला? आपल्याला धोत्र्याने कोण नेले तुला? डोळे दिलेत ना? डोळे दिलेत ना तुला देवाने? देवान मला डोळे द्यायला काय नुसत्या गोट्या भरलेल्या आहेत. त्यांनी नीट बघत का नाही? का धोतर आहे? त्याने नऊवार साडी आहे ही. धोतर ना मी म्हणलं पण वारकरी हरिपाठाला निघाले का काय? नाही ना, हल्ली वारकरी संप्रदायानं तेवढं राखून ठेवला नाही. गेली 400 वर्ष झाली पण वारकरी संप्रदाय धोतर अजून बदलला नाही हो. याला म्हणतात परंपरा. ही म्हणतात आमच्या संतांची शिकवण. नाही तर आताच्या बायका. हे आताच्या बायका म्हणजे आता फॅशन काढले बायकांनी. कसली फॅशन? कसली म्हणजे? अरे या नऊवारी साड्या फक्त लग्नातच तेवढ्या पोरी काय घालून येतील त्या. काय नुसत्या मेकअप पिकअप करून माग काष्टा दुसऱ्या दिवशी हिच्या घराकडे जा. ही जागेवरच बाहेर शालू मग मी काय म्हणतो? काय म्हणतो? एवढा मोठा शालू 5,000चा 10,000चा आणण्यापेक्षा आहे ना, ते नवरीला गाऊनच आणलं तर काय होईल? 5,000चा गाऊन आणायचा, तिला मागं मोराची पिसं लावायची, नवरी शिमोर उभी करायची, ताशावाल्यांना पुढे ठेवायचं आणि पलवीत आणायची. काही वाटलं नाही म्हणजे गावाला पण वाटेल नवरी आल्यासारखी नाही, नवरीला पण पिसं लावून आल्यासारखी. फॅशन करतात. कसली फॅशन? अरे मेली ती नऊवारी साडी लय त्रास होता घालायला म्हणून त्यांनी काढून टाकली आणि ती गोल साडी आणली. पण लावला लगेच की गेली हल्ली कोणाला ते पण सोडली आणि काय दिवसांचा पंजाबी ड्रेस आणली. मग त्याचा वटणं घाला परत पायजामा. बायकाने पंजाबी ड्रेस सोडली आणि तू नाही ना घातला. हा माझा पोशाख आहे असा. हा पंजाबी ड्रेस नाही. हा सदरा आहे रे.
साधारण आहे का मी म्हटलं बायका जर का दिसतोय आणि तो पण काय दिवसात सोडली आणि मेलेली पॅन्टी घालायला सुरुवात केली अरे बायकांनी पॅन्टी घातल्यामुळे बाप्यांची केवढी माती झाली बाप्यांच्या पॅन्टी माग झाल्या त्याच्यामुळे हे पोरा बघ आमच्या टीव्हीवर कोण बरमोड्या फिरतोय पॅन्टी जेवढ्या महाग झाल्या ना वापर जास्त झाला त्याच्यामुळे महाग झाल्या आणि काय अरे काय दिवस चांगले पॅन्ट घातले काय दिवसात मेल्यावर कोणावर अवघसा आली का इकडं फाड तिकडं फाड म्हणजे लोकांना जेव्हा भेटत नव्हतं ना तेव्हा लोक शिवून घालीत होती आता या मेल्याला चांगलं भेटते ना फाटून घाला फॅशन आहे ती आताची काय फॅशन त्याच्या माग लय मोठं शास्त्रीय कारण आहे ज्या डॉक्टरावर जो पॅन्टी फाटलेल्या घालतात त्याचं काय शास्त्रीय कारण आहे माहितीये तुला काय रे काय मेंदूला हवा लागायला लागते ना मेंदूला येड्या हे वेड्या मेंदू इथं गुडघ्यात असतो काय मेंदू डोक्यात असतो डोक्यात समजलं काय तुला अरे जर चांगलं कपडे घालतात त्याचा डोक्यातच असतो जर फाटलेलं घालतात त्याचा हितच असतो हवा लागायला नको फॅशनची आहे ती. नाही तुझ्याकडे बघता मला वाटतं तुला 2 मेंदू असतील तिकडं जा तिकडं कचरा जमा करी चला उगाच नाही हा कुठं तरी नाही वापर करत त्याला पण काहीतरी लॉजिक असतं ड्रेस बनवतात त्याच्या मागे कारण असतं पण ते जाऊ दे त्याच्याशी आपल्याला काय घेणं नाही ड्रेस बघत नाही तुला सांगत आपण फॅशन बद्दल आपलं काम करायचं आहे ना हा हा हा? हे बघ डोळे पाहिल्यास डोळे पाहिजे म्हणजे त्यामध्ये एक म्हातारी आहे अरे मला पहिलं नाही का तुला सांगता येत हा? पहिला मधला कळलं नाही आता त्याच्यात म्हणतो म्हातारे मी बघितलं नसतं मग कशी त्यामध्ये एक म्हातारी आहे तिला जाऊन असं विचारायचं काय आहे विचारू? ओळखशील ना म्हातारीला आणि ओळखला म्हणजे नुसती अशी नजर फिरवली ना तर पोरगी कोण आहे बाई कोण आहे म्हातारी कोण आहे जागेवर ओळखी होय ना अरे अनुभव आहे आपल्या वाटेची मग तिला जाऊन असं विचारायचं तुम्ही आल्यात कुठून जाणार कुठे एवढाच मला दिसते काय झालं म्हातारी म्हणतो कुणाला झाला आईला म्हातारी म्हणतो ए, शाने तुम्हाला शिकू नको म्हातारी कोणी तर निवड पिल्या ती म्हातारी आहे तुला दिसतं ना व्यवस्थित मग हे कोण आहे ती माझी मुलगी आहे आणि तू कोण आहे मी म्हातारी आहे काय काय झालं तुला कुठल्या अँगल मी म्हातारी वाटते मी म्हटलं हा कोण धारण मध्ये उभा आहे का अगं, मेलीच उंची वाढवायची पण काहीतरी पद्धत आता मी असं वर बघता बघता माझं मेंदूर पडलो असतो ना हो काय हा केवढी वाढलीस तू आणि तू म्हातारी आहे नाही तशी तू चिकनी आहे तसं दाद आतमध्ये गेले ते तुला काय करायची नाही, नाही, आतमध्ये गेलेस ना म्हणून विचार. का तू ओढणार आहे मी वळलं असतं पण असं फुकतील बाहेर तू काय साधं वाढणार आहे कसं वाढता ना ती उंचीनं लहान आहे म्हणजे ती वयानं लहान आहे मी म्हटलं हे म्हातारी देवा मला म्हातारी आहे का काय उंचीनं लहान आहे ती पण तू कुठं चाललीस वरती हो अजून आता बस कर एवढी उंची नाही तू वरती ढग बीट सोडशील या माझी उंची का मोठी माहिती का का माझ्या आजोबावती केलंय हम्म. ते फार जुन्यातले होते माझा जो परवा नवीन आला माझा माझा म्हणजे माझा फार जुन्यातला आमचा काय नवीन आणलेला आहे अरे तसं नाही रे जुन्यातलं म्हणजे जुन्या विचाराची होती असं म्हणलं जुन्या विचाराचे आणि मी जन्माला आली ना तर एकदम लहानच होती ना मी जन्मात आलो ना हा मला तसं नाही रे, बाई आता जन्मात आला तेव्हा पोरं लहानच असतात काय मोठी जन्मात येतील तसं नाही रे उंचीनं लहान होती ना तर माझ्या आजोबा जुन्यातले ते म्हणायला लागले की माझ्याकडे नातीची उंची वाढणार नाही बरोबर आहे म्हणून त्यांनी ग्रहणाचा दिवस बघितला अख्ख्या गावाला जेवण घातलं त्या ग्रहणात ओढतात नाही का माणसाला म्हणजे माणूस मोठा होतो त्याची जुनी समज लोकांची त्याच्यामुळे माझी उंची वाढली गावाला परत एकदा जेवण घाला आणि अमावस्या धरा वरण चेपायला सांगत काय हम बोलली किती बोलली नाही तुला माहिती का त्याच्यामुळे माझा गैरफायदा काय माहितीये
मला गावलाच माझ्या उंचीचं मिळालं. अगं कोण मिळत हा एवढा गडी तयारच नाही आपल्याकडं. तू अमेरिकेत जा तिकडं. हा एवढा गडी आपल्या गावात नाही रे. आपल्याकडे सगळे गुरुती रे. हा तेच म्हणजे तू म्हातारी आहे. हे कोराडोरा घेऊन कुठं लागले ही बारकी कोराडोरा घेऊन लागली गेल्याची माझी मुलगी आहे ती. काय बोललं म्हणजे काय विचारलं तू? मी बोललो कुठून आला कुठे जाणार आम्हा काय सांगितलं? गोकुळातल्या मथुरेच्या बाजार बोललो जावा जावा बोललो मी हे काय जावा? अरे जाऊ द्यायचं नाही त्याला अडवायचं आपण. आपण काय करतो? काय झालं? हे बघ मथुरेच्या बाजारात जायचं नाही का? का ते सांगत तू मला पण अडवायला अरे वेगळं तुला कारण नसतं माहिती का कसे येतो? तरी तुला सांगतोय मला सगळं सांग इसकटून ठीक आहे मी सांगतो. आलात कुठून जाणार कुठे? आणि गोकुळातून आले आणि मथुरेच्या बाजारात जाणार हे याला सांगितलं आपण. मला सुद्धा सांगावं लागणार होतं. अरे हा कोण आहे तुमचा? अध्यक्ष आहे माहिती असली तरी त्याला सांगायच लागल. अरे पण का असं का? का म्हणजे आम्ही गोकुळचं दूध मथुराला जाऊ देणार नाही. हा कृष्णदेवांचा हुकुम आहे आमच्या. हा अरे का? का म्हणजे आम्ही जाणार तुम्हाला रस्ता मिळेल तिकडून जाणार. रस्ता बंद आहे का रस्ता बंद? रस्ता प्रतिबंध केला आम्ही. बंद आहे म्हणजे अगं या हायवेचं काम कोणी घेतलं नाही. आम्ही गेले मेले 4 वर्ष रस्ता बांधतात नुसतं सकाळी उचलले ना तेव्हा कॅमेरे घेऊन आले रस्त्यावर. काय मेलं लेवल काढतायत गाडी रस्त्यावरून नेली तर एवढी लेवल चांगली आहे. बघा चिपळूणचा पूल आमच्या बांधलेला नाही तेव्हा रागाडला खाली. मला वाटतं कोकण रेल्वेचं काम जर ह्यांना दिली नसतं ना तर इंजिन रत्नागिरीत असतं ना डबा एक एक शोधून आणायला लागला. हे असं आहे का? हा, काम यानंच घेतलं नाही त्यानं. इकडे बोललं तुमचं काम नाही. बाबा, मी तयारीत आहे बोल. असले रे. 10 गडी चोपणी घेऊन तयार आहे 10 बायका शेंकोला घेऊन तयार आहे. असा गुळगुळीत रस्ता अरे रस्ते डांबराचे असतात डांबराचे. कोण बोललं डांबराच्या मी म्हणते. मी याला डांबर टाकणार रस्त्याला. खाली डांबर टाकली आणि वरनं खडी टाकली ना का खडी विचार करते शिवू म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने पैसे खाऊन त्याच्या पोटाला गती रोधा घालत आणि आमच्या रस्त्याला खड्डे पडले. बरोबर बरोबर खरं आहे का रे? खरंच आहे ते. अरे पण दही दूध घेऊन जायचं का नाही? का नाही? कृष्णाचे सौंदडी तुम सांगतोय घडोघडी तुम सांगतोय घडोघडी तुम सांगतोय घडोघडी सारे नपून चाल पाचारी अशा रोज टाकू धाडी अशा रोज टाकू धाडी अशा रोज टाकू धाडी. कायदा आहे ना तो तुला पटला की नाही? अरे कायदा पटला पण तुम्ही कोण? अरे कोण म्हणजे आम्ही 2. अरे दोन ते मला दिसतंय पण तुमची नावं काय? नाव सांग रे. तुला सांगता येत नाही. अरे मग तू काय नुसता जेवायला आलाय? ठीक आहे सांगतो मी. आम्ही कृष्णदेवांचे सवंगडी. हा पेन द्या आणि मी सुद्धा. हा हा कोण? हा पेन द्या आणि हा हा सुद्धा. सुद्धा होय का? हा. मग तुमचं सगळं काही झालं? नाही. अजून कोणाचा कायदा बाकी आहे? हा. अरे मग सांगून टाकायची लगेच. देवाच्या हुकमानं आणि आमच्या कायद्यानं या ठिकाणी थोडा तरी बसावं लागेल. तुमच्या कायद्यानं नाही आणि देवाच्या हुकमानंही नाही. आम्ही दमले म्हणून बसणार आहोत. कोण काय आणि 50% आरक्षण आहे आम्हाला पण. हो म्हणूनच काय बोलत नाही मी म्हणूनच काय बोलत नाही. घाबरले म्हणून ती बसते. याचंच असतं रे. पण कबूल काय करते होय ना? कबूल काय करते बरं मी काय म्हणतो गवळणी व्यवस्थित बसल्या की नाही हे बघून ये लगेच. बघून येतो म्हणजे काठी घेऊनच जातो सगळ्यांची नावं विचारून येतो कोण कोण आहे ते बघ. ठीक आहे, ठीक आहे. आलं नको मला लवकर ये. इकडे नाव काय नाव तुला कशाला पाहिजे? मला कशाला पाहिजे म्हणजे मी काय पण तुला सांगायचं की नाही सांग नाही सांगत. हिनं मला
चटणी खाल्ला नाही नुसती आग ओकती आग. मेल्या, तिचं नाव घेऊन काय तिचा जातीचा दाखला काढला? नाही नाही, तिच्या जातीचा दाखला काढीन तो काढीन पण तुझ्या उत्पन्नाचा दाखला पाहिजे. अगं हाडाची गाडं नुसती केली तुला जेवायला देतात का नाही? अरे मेल्या, मी जेवत नाही. मग तुमचा डाळ भात तर मी खात नाही काय. होय काय तेव्हा अंगावर काय दिसत नाही. मेल्या, हाडाला मी कणखर आहे. मग काय खातेस मग? सगळं ड्रायफ्रुट्स खाते मी. मजा सुक सुक सगळं सुक खाते मी. हा म्हणजे सुक दिसलं रे दिसलं का तोंडात टाकायचं. नाही, नाही, जे खायचंय तेवढं खरे. अहो, तेच म्हणतोय मी त्याच्यामुळे तशी चुकत चालली. कणखर आहे. हा बरोबर चल आता झालं का व्यवस्थित? सगळ्यांना बसून द्यायला काय उठतील. आहे ना? आता आपण कृष्णदेवाला जाऊन काय सांगायचं? अरे सगळ्या गवळणी पिंपळाच्या नाही बसून ठेवल्या म्हणून आहे सांगायचं. ना? मग चल लवकर जाऊन सांगूया. हॅलो हॅलो, मंडळाचे सचिव गणेश मनोहर सकपाळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच विनय हॅलो विनय भोजनानी मंगेश गायकवाड यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच साई ठाणेकर व संकेत गायकवाड यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच अनिल दत्ताराम कदम मंडळाचे उपाध्यक्ष यांच्याकडून सुद्धा या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. केदारनाथ कमल नाट्य मंडळ सावडे गुडेकर त्यांच्यावर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. घर गरीब काही वासना त्रास देत आहे. त्याच वेळी आकाशाने झाली ती सज्जन संतांनो, तुम्ही घाबरू नका. मी देवतेच्या पोटी 8 अवतार धारण करून त्याच कर्मचाऱ्याचा सूड घेतो. पण हो, सुद्धा मला सांगितलेली कामगिरी त्याने कोणते तऱ्हेने पार पाडले हे प्रत्यक्षात जाऊन पाहिलंच पाहिजे. पण जाणार नाही. आम्ही गवळणी हा तर आगाऊपणा या म्हातारीचं करणार. हे म्हातारे कोण यांचं पूर्णपणे ओळख. अरे राधिके, अशी पुढे बघू. त्याला ओळखायचंय बघ. आपण कोण? जय श्रीकृष्ण भगवान. जय श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, कटेवर हात आणि विठूवर उभे असतात. राधिके, उद्याच तर सवेश करावाच लागतो. मग सांगा आपल्या जन्माच्या पुन्हा. सांगतोय. कोणी तू घेना आज सांगतो मी जन्म पुन्हा. कोणी तू घेना आज सांगतो मी जन्म पुन्हा. पहिला अवतार मच्छ धरुनी,
भार सारा सिरी वैमुनी पृथ्वीचा हा भार सारा सिरी घेऊनी अवतार माझा नूरसिंह झाला राधी ऐकून तू गेला आज सांगतो मी जन्म पुन्हा राधी ऐकून तू गेला आज सांगतो मी जन्म पुन्हा राधी ऐकून तू गेला आज सांगतो मी जन्म पुन्हा अशी लहान कशाची असते अरण्यापासून आवला, समुद्रापासून मीठ आणि गायीपासून प्राण सख्या कृष्ण कन्हैया प्राण सख्या कृष्ण कन्हैया हृदयात राव तुझी वेडी राधा जपती तुझे गोड नाव वेडी राधा जपते तुझे गोड नाव तुझी वेडी राधा जपते तुझे गोड नाव वसंतात प्रीतही पुळली जगी नाही अंत वसंतात प्रीतही पुळली जगी नाही अंत रोज माझ्या नैनी तुझे रोज माझ्या नैनी तुझे स्वप्न रोज माझ्या नैनी तुझे स्वप्न तुझी वेडी राधा जपते तुझे गोड नाव तुझी वेडी राधा जपते तुझे गोड नाव गावाचा गावकर आहे मी वाडीतला गावकर आहे गावाचा पण गावकर मीच आहे हा गावातली सगळी जबाबदारी माझ्यावर हो पूर्वी गाव काय माझ्यावर नंदनवन काय पोरा माझ्या गावात आता औषधाला उगलाय नाही व उरलाय औषधाला म्हणलं कोणता पोर आहे काय रे नाही रे गावात पण पोरच नाही काय परिस्थिती आली हो गावात म्हणजे ना लोकांची मानसिकता बदलली याच्या मागे लोकांची मानसिकता बदलली दुसरं काय नाही पण लोकांना मुंबईत राहून काय वाटतंय ना मला समजत अरे गावात नंदनवन शेतीकडे लोक शेती करा म्हणलं ना शेती काय परवडते काय करायला मेले शेती करायला परवडत नाही मग तो रेशनवर 3 किलो रुपयाचा तांदूळ येतो त्याला परवडतं काय करायला अरे हा तांदूळ येतो कुठनं
आमचे स्टँडर्ड लोक 20,000चा मोबाईल हातात आणि लाईन मध्ये उभे मला घ्यायचं ना अजून अरे लांब जायचंय मला म्हणजे 20,000चा मोबाईल वापरायला आमच्याकडे आणि तांदूळ रेशनवरचा 3 किलोचा ते एकदा पाण्यात टाकून बघा अर्धा वरती प्लास्टिक आता हे मारतायत ना लोक फाटाफट नसते अटॅक आला मी आला कशामुळं प्लास्टिक खाऊनच पण लोकांना कळतंय काय कष्ट करायला नको पूर्वीचे लोक बघा आम्ही नुसतं कुंडा खायचो कुंड्याच्या भाकरी बाजू दणकटाव ना आणि आताची पोरा 35 झालं नाही अरे काय अवस्था आली आपण कधी विचार करणार त्या कोकण रेल्वेला एकदा जाऊन बघा लोका जमिनी तांदळाची भाजकीच जास्त असते मी एकदाच गेलो तांदळाचं भाकर माझ्या डोक्यावर पाडल्यापासून पाहून नाही टाकलं पडत मला मुंबई नको पण आपल्या गावातल्या लोकांना सांगेल गो आता फॅड आलंय मुंबईत नाही ना रूम नाही ना तर कोण पोरगी देत नाही अहो 40 50 वय झाली पोरांची तरी कोण पोरगी देत नाही आता तुम्ही मला सांगा 40 वर्षात एखाद्या पोराचं लग्न झालं तर संसार करायचा कधी याला पोरा व्हायची कधी म्हणजे पोर जेव्हा एवढा होईल ना तेव्हा बाप त्याला राम अरे त्या पोरां कोणाकडे बघायचं कधीतरी आपण विचार करायला नको आमच्या गावात एक माणूस अजून तग धरून राहिलाय म्हणजे शेती म्हणजे ना अफाट शेती करतो कष्ट करतो अहो 2 मजल्याला बंगला आहे त्याचा गावात मग काय कमी आहे गावात पण सगळं आहे पण लोकांची मानसिकता बदलली ना अरे व्हायला वर्षादा अरे काय नमस्कार अरे पोरगी बघायला जायचं म्हणून मग सकाळ तरी मला झोप नाही तुला कालच सांगितलंय अरे गावात तुझा एकच पोरगा बोललाय अरे त्याचं भलं करायचं माझी जबाबदारी नाही काय बरं मी काय म्हणतोय तू बाकी एकदम टायमात आलास रे. अरे टायमाचा पक्का म्हणजे 40 वर्ष गाव चालवला हे काय सांगतोस तुम्हाला काय पाय का कोणाची नजर वर करून काय पाहायची करेस तू अरे हा गावात म्हटल्यावर आहे ना, एकदम आहे ना गावाला शोभण्याचं बाकी काम करतो का तू यालाच काय पण तू आता कुठं अजून काय सांगू तुला वाट लागली रे सर्व काय वाटलं अरे मग तुला काय सांगायचं ती माकडं आहेत ना माकडांनी वैताग आणली नाही हे माकडं अजून आहे मग तुझ्याकडे नाही अरे माकडं तुमच्याकडे भरपूर माकडं आहे भरपूर म्हणजे काय विचारायची सोय नाही भरपूर माकडं काय बोलतो मग तुला काय सांगू भांडी म्हणू नको हा भाजी म्हणू नको अरे मी कशाला म्हणून अगं तू म्हणू नको मी सांगतो काय बोल ना, हा म्हणू नको तो म्हणू अरे मी बोलतोय कुठं पण भाजी म्हणू नको भांडी म्हणू नको केळी म्हणू नको काय बोलतो कायच ठेवीत नाही रे गलसा ठेवली नाहीत का गलसा अरे गलासा असतात ना काय गलासा ग्लासा हा तू कालपास म्हणण्यास सुरुवात केली नाही मही माकडा नव तो कोण आहे? ही हल्ली नवीन तयार झालेली माकडा अरे याला काय ही गलासा तुझी जर भेटायची असतील ना तर झुडपाच्या मागे जाऊन बघ बांधाच्या मागे जाऊन बघ पाटली बरोबर तुला गलसा तुझी भेटली म्हणजे तिकडं असतील ही? अरे याला काय बरं मी काय म्हणतोय मला एक गोष्ट कळत नाही ही जी माकडं आहेत ना हा ही म्हणजे ही जी माणसं आहेत ही या माकडांपासून बनलेली आहेत ना. हा इतिहास आहे येड्या. हो मी का? पण वाचलाय. अरे इतिहास आहे पहिला माणूस हा माकडच होता त्याला शेपूट पण होता माग हा. पण काय शेपटीचा माणसानं वापर न केल्यामुळे ती गळून पडली नी माकडाचा माणूस झाला बरं मी काय म्हणतोय ही जर माकडांपासून म्हणजे ही जर माणसं बनलेली असतील हा. काय मग ही राहिलेत ती कोण राहिले ती म्हणजे हा. अरे परवा ती स्वप्न पुण्याची मीटिंग नाही झाली म्हणजे आपल्याकडे ती लग्नाच्या आधी लाकडं पडतात ती. हा, त्याची हा. मीटिंग नाही झाली हा. तेव्हा चाय दिली नाही म्हणून जो बाजूला बसले ना ती माकडात राहिली म्हणजे हल्ली जर रुसून बसतो ना तर माकडच होतो मग जास्त गावाच्या बाबतीत जो कोण रुसून बाजूला बसतो तो माकडच होतो हा नाही तर त्याचा पोपट तरी होतो बरं ते जाऊ दे मी तुला कोणत्या कामासाठी बोलवले तुला माहिती आहे ना हो म्हणजे अरे मी काय म्हणतो आपण दोघं जायचं काय दोघेच कसं जायचं मध्यस्थी विध्यस्थी कोणावर मध्यस्थी पाहिजे अरे ना हल्ली मध्यस्थीशिवाय पान नाही हेलं दोघांचा कोण? अरे त्यांनी तर घर केली नाही तुला सांगू आता खाली बस नाही. मध्यस्थ्याशिवाय ना होय रे. कुठली गोष्ट होणारच नाही ना, पूर्वी फक्त बैल गाय म्हशी एवढ्यालाच मध्यस्थी होता आता पोरीला पण मध्यस्थी आला बदल म्हणजे लोक मला चिड येते एकदा वा आम्ही पानाला चुना लावता लावता पोरी ठरवून आणवा लोकांच्या आणि हो मेलं आता अरे 5,000 पहिलं दे गाडी भाड्या लागतात का अमेरिकेला बघायला तुला काय माहिती तुला तो
काय कोण मध्यस्थी कोण मध्यस्थी तुला माहिती नाही नाही मला सांगितलं तो आपल्या शेजारच्या गावातला आप्पा बघ. कोण अरे आप्पा अरे तो झोड आप्पा कोणता बघायचा तू हा तू झोन काय म्हणतोस पण त्याला पण लिहलं ना गावात माझं वजन आहे बघाव तेव्हा आलो आणि फिरतो ते सिरपल कुठे गेलं? अरे बाबा आप्पा सिरपल म्हणजे ती त्यातली सिरपल नाही रे अरे श्रीफळ श्रीफळ अरे सांग याला श्रीफळ म्हणजे नारळ हा. अरे तुला नारळ बिरल काय करणार आहे तुला फक्त कोण पैसे देतो का तेवढा करेल बरोबर माझ्या मेहनतीवर जाऊ नको मी मेहनत करतो लोकांच्या पोरांची लग्न ठरवतो म्हणून पैसे मिळतात मला तुझ्या चायच्या कापासाठी येत नाही ती अरे आम्ही लोकांचं भलं आम्ही चायच्या कपावर तरी गेलं तू नुसतं पैशावर सुटलाय या लोकांकडनं पैसे घेतोच ना तर वाय जीवाला खा अरे पाट ये मटण चिकन मच्छी शिवाय खात नाही मी काय आणि आता काजूच्या बिया दर दिवशी घरात येऊन बघ आणि भाताच्या अशा थळ्या लावलेले तुझ्यावर का बी नाही हा गावकर सकाळी उठला लोकांच्या मिटिंग करायला जाणार तीन टाइम बाहेर जेवणार आणि संध्याकाळी डाळ भात बायकोला ढेकर द्यायला तसं नाही आपण बाहेर काही खात नाही सगळं बायको जास्त खातो तर म्हणून तर तब्येत राखू नाही मी अरे कुणी एक जोराची मारला ना तर जमिनीसारखं काय तब्येतीचं ते बघ तुझं काय ते ठरवून घे मी काय ते ठरवून घेतो मला काय आहे मुलगी बघायला गेलो होतो सगळं काम ओके करून आलोय मुलगी वगैरे बघून आलोय आणि त्यांना सांगून आलो मी तुझ्या आई वडिलांना बोलतो आणि मग जाऊन भेटायला तर जायचं आहे काम सगळं ओके झालंय बॉडी गाडी सेम आपल्या पैशाचं वैध 5,000 दिलं तुला मी ते मी कुठे नाही म्हणतोय मग बाकीच्याच काय बाकीचे येणार ना तुला हे बघ आपलं लग्न कार्य एकदम उरकलं की लग्न कार्य झाल्याच्या नंतर तुला मस्त की जंकी पार्टी बिर्टी देणार म्हणजे लग्न झालं की गवर गेली पाळलेली तसं करणार असं कसं काय हो अरे मी एकदा वचन दिलंय ना तुला म्हटल्यावर देणार मी आणि माझे तसं नाही ना आपला व्यवहार काय ठरलाय अरे ये काय हा बोलतो काय बोलतो हा व्यवहार अरे तुझ्या पोरग्याला पोरगी बघत का भेज बघत का नाही व्यवहार कसं बोलतात अरे काय व्यवहार अरे पूर्वी लोक म्हशी बिशी ठरवायचे त्याला व्यवहार म्हणजे पोरी ठरवायला व्यवहार करणार पोरगी बघणार हा जर असा बोलणार असेल ना तर मी जातो मला अरे जा तू जा पाप तू अरे सोड अरे सोड तू नाही जाणार कसं आहे अरे मला माहिती आहे त्याला भांडण मारलंच तरी आता जाणार नाही अरे मध्यस्थी मला माहिती आहे ना मला दरवाजा दाखव मी बाहेर जातो अरे आलाच त्या दरवाज्यांचा दुसरा काही दरवाजा जायला वेगळा नाही आहे काय म्हणतात सांगता अरे मला माहिती आहे जाणार नाही अप्पा तू पण समजून घे जरा तू कसं आहे तुला काय ऐकलं असतो मी आता त्याला समजावा मध्यस्थ्यांना 5,000 देण्यापेक्षा ना आपल्या ओळखीची जर मुलगी असेल ना तर लग्न ठरवा बाबानो मुलांची लग्न होऊ द्या वेळ 40-50 नंतर काय करणार ती मुलं कधीतरी लक्षात ठेवा हे बघा आता वेळ घालवत नाही ठीक आहे तर ते कुठेतरी वाईट विचार करण्यापेक्षा मी त्यांना जाऊन सांगतो चालेल लवकर सांगा चल अरे आज दुसऱ्या राज्यात येऊन आमच्याकडे चहाचा बिझनेस करतात आणि आमची पोरं त्यांच्याकडे चहा प्यायला जातात अरे घ्या थोडी रिक्स करा धंदा बघा आपलं भाग्य उजळ आहे पण आपल्याला ते करायचं नाही कारण का आपल्या डोक्यात ते फॅट गेलंय अरे संयम म्हणजे काय ज्ञानेश्वर माऊलींना ज्या लहान वयात ज्या लोकांनी अडवलं इंग्रजीमध्ये गायला त्या ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी अगाध ज्ञान असणारी ज्ञानेश्वरी आपल्याला दिली याला म्हणतात संयम अरे ज्या दिवशी ज्ञानेश्वर माऊली समाधी घ्यायला गेले ना त्या दिवशी 30 लोक डोळ्यातून अश्रू करून रडत होती याला संयम म्हणतात अरे तुकारामांच्या गाथा बुडवल्या पण त्यांचं अस्तित्व बुडवलं का नाही 400 वर्ष झाली तरी अजून तुकाराम महाराज तुमच्या आमच्यात जिवंत आहे याला म्हणतात संयम आणि स्वाभिमान तर आम्ही विकलायच हो माझं तर स्पष्ट मत आहे आम्ही स्वाभिमान विकलाय अरे कुणीतरी यायचं आमच्या खिशात 500,000 टाकायचे आणि आम्ही त्यांना मत टेकायचं गावात आमच्या रस्ते झाले आमच्या गावात लाईट आल्या पण आमच्या गावात चोऱ्या कुठे आहेत आमच्या गावात रोजगार कुठे आहे अरे आम्ही कधी विचारलं का या गोष्टीचं नाही
आम्ही फक्त रस्ते बांधून घेतले, आम्ही लाईट लावल्या, पण आमच्या पोरांना रोजगार कधी द्याल हे आम्ही नाही विचारलो. म्हणून आमच्या तरुण पिढीची हे अवस्था झाली. आणि आज 500,000 साठी आमची तरुण पिढी मुंबईहून गावाला मत टेकायला येते. अरे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, एक वेळ लढला नाही तरी चालेल, पण विकल्या जाऊ नकोस. कारण ज्या दिवशी आपण विकल्या जातो त्या दिवशी आपण गुलाम होतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंय. आणि आपली तरुण पिढी आता गुलामगिरीकडे आपण ओढतोय. अरे स्वाभिमान म्हणजे काय असतो? 1 वर्षापूर्वी पुष्पा पिक्चर येऊन गेला, त्यातला एक डायलॉग फेमस झाला, मैं झुकूंगा नहीं साला. तो आपल्या तरुण पिढीचा किती आदर्श आहे मला माहित नाही. पण वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत ज्या राजाचे हाल हाल केले, अरे कुणी याचं नख काढायचं, कुणी याचं वार करायचं, कुणी याची जीभ मोडायची. अरे डोळ्यातील एक एक बुबुळ काढून ज्या राजाने रक्ताचा अभिषेक या मायभूमीला घातला, आणि तरी सुद्धा ताकमाने त्या औरंगजेबासमोर जाऊन बोलला की मी झुकणार नाही. ते छत्रपती संभाजी राजे हे आपल्या तरुणांचे आदर्श असलेच पाहिजे. कारण का? कारण ते आपल्याला सांगतात म्हणून मला एक तरुणांना सांगायचं की बाबा एक वेळ आपल्या आई बापाला कधीच विसरू नका. एक वेळ जाऊ दे धंदा, जाऊ दे नोकरी. अरे पण तुकाराम महाराजांनी आपल्याला काय सांगितलं? तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आणि त्याच देवासारख्या आई बापाला सोडून आम्ही जेव्हा शहरात जातो ना, तेव्हा कुठेतरी या गोष्टीचा विचार करा. आज आमच्या देशात वृद्धाश्रम जरी कमी असले ना, तरी गावागावात वृद्धाश्रम तयार राहिले. कारण फक्त गावात आमचे म्हातारे आई बापच राहतात आणि त्यांना सांभाळण्यासाठी आमची मुलं नसतात. आणि 50,000चा कुत्रा पाळणारी आमची मुलं आहेत. पण जन्मदात्या आई बापाला पोचताना मात्र त्यांना त्रास होतो. माझ्या माय मामीला एवढीच विनंती आहे की जसे आपले आई बाबा आहेत तसेच आपले सासू सासरे सगळ्यांना सुखाने जपा. ज्या दिवशी तुम्ही आई बापांना सुखाने जपा त्या दिवशी तुम्हाला पिढ्या देवळात जायची गरज लागणार नाही. एकदा तरुण पिढीला मला हात जोडून विनंती करायचे की या गुलामगिरीच्या ह्याच्यातून शुद्ध व्हा आणि आपल्या गावाला सदृढ बनवा. धन्यवाद.